नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मन वेडे तुझवर जडले भाग 55. पण त्याआधी जर अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तसंच तुम्हाला माझ्या स्टोरीज आवडत असतील तर छान छान कमेंट करायला आणि लाईक करायला देखील विसरू नका. चला तर मग सुरू करूया भाग 55. तिला आदित्यची चाहूल लागली आणि तिने तिचं बोलणं आवर्त घेत कॉल कट केला. कोण होतं? आदित्यने तिला पाठीमागून मिठीत घेत विचारलं. कोणी नाही. ती जरा गडबडली होती, पण आदित्यने तिला फोर्स नाही केला. मला मिस केलं? त्याने विचारलं आणि ती लाजली. तिने लाजत फक्त हुंकार भरला. फक्त मला वाटलं खूप मिस केलं असेल. आदित्य मुद्दाम बाजूला होत म्हणाला आणि साक्षीने त्याचा हात पकडला. खूप मिस केलं तुला, साक्षी त्याला बिलगत म्हणाली आणि त्याने सुद्धा तिच्या भोवती हात गुंफले. तो चेअरवर बसला आणि तिला हाताला धरून त्याने मांडीवर बसवलं. त्याने तिच्या गालावरून एक बोट फिरवत तिच्या ओठांवरून अंगठा रब केला. त्याच्या स्पर्शाने ती बावरली आणि आदित्यने हळूच तिच्या ओठांना त्याच्या ओठांमध्ये बंदिस्त केलं. तीसुद्धा त्याला प्रतिसाद देत होती. एक डीप किसनंतर दोघांचेही श्वास कमी पडायला लागले. तसे दोघेही बाजूला झाले. साक्षी तिचे हात आधीच्या छातीवर प्रेस करत उठली आणि बाहेर जायला लागली. कुठे चाललीस? आदित्यने विचारलं. कॉफी आणते तुझ्यासाठी, ती लाजत म्हणाली आणि बाहेर जायला लागली. आत्ताच तोंड गोड झाले माझं, आता नको मला कॉफी, आदित्य मिश्किलपणे म्हणाला. बेशरम, साक्षी त्याच्याकडे बघत फुटफुटली. ह्यात काय आहे शरम करण्यासारखं? आदित्य तिच्या जवळ येत म्हणाला आणि ती मागे मागे जात होती. नो आधी, नो आधी, साक्षी बोलत मागे जात होती आणि मागे जाऊन भिंतीला टेकली आणि आदित्यच्या गालावर हसू आलं. आता कुठे जाशील? दोन्ही हात भिंतींवर ठेवत तिच्या जवळ जात आदित्य म्हणाला आणि तिने नजर झुकवली. तिचे हार्टबीट्स त्याला ऐकू येत होते. तो हसला आणि तिला कपाळावर किस करून बाजूला झाला. ती मात्र तिथेच डोळे बंद करून श्वास रोखून उभी होती. तिने डोळे उघडले तर आधी हाताची घडी घालून तिच्याकडेच बघत उभा होता. तिने त्याच्याकडे पाहिल्यावर त्याने भुवया वर करत तिला काय म्हणून विचारलं आणि ती लाजत नाही मध्ये मान हलवत बाहेर निघून गेली. आधी की मी लग्नाला आली आहे. मला वाटतं तिच्या लग्नाचं आपण आता बघावं. काकींनी रात्री जेवताना विषय काढला. काका गेल्यानंतर त्या दोघींची पूर्ण जबाबदारी प्रतापराव म्हणजेच आदित्यच्या वडिलांनी घेतली होती. हो, वहिनी बरोबर बोलत आहे आधी, बाबासुद्धा म्हणाले. बरं मग मुलगा बघितला आहे की बघायचा आहे? आदित्यने विचारलं. मुलगा तुझ्या नजरेत आहे, बघ जमतंय का? बाबा म्हणाले. बाबा कुणाविषयी बोलत आहात? आदित्यने विचारलं. श्रीविषयी बोलत आहे मी. हो ना. आधी आता बघ, तसं बघायला गेलं तर श्रीचं हे दुसरं लग्न आहे, पण मला काही प्रॉब्लेम नाही. नाही म्हटलं तरी एका बहिणीची जागा दुसऱ्या बहिणींनी घेतली तर कुठे बिघडतं? तसंही श्री चांगला मुलगा आहे, घरदार चांगलं आहे, शिवाय तुझं लक्ष राहील किमीवर, काकी म्हणाल्या. ते सगळं ठीक आहे काकी, पण वयाचं अंतर, श्री आणि किमीच्या वयात खूप अंतर आहे, साक्षी म्हणाली. खरं तर श्रीचं लग्न व्हावं अशी तिचीसुद्धा इच्छा होती, पण किमी कुठल्याच अँगलने श्रीच्या लायक नाही असं तिला मनोमन वाटत होतं. त्याला काय होतंय? तसंही आदिती आणि श्रीमध्ये सुद्धा बराच फरक होता. नाही म्हटलं तरी 7-8 वर्ष तरी असेलच, हो ना आधी? काकी म्हणाल्या. काकी मी बोलतो श्रीबरोबर आणि सांगतो, आदित्य विषय आवरत म्हणाला. किमी आणि श्री त्यालासुद्धा पटत नव्हतं, पण श्रीने मूव ऑन व्हायला पाहिजे म्हणून प्रयत्न करायला काय हरकत आहे असा विचार आधीने केला. काय गे एक हादाड, कधी मिळालं नाही असं काय खात होती? काकी किमीच्या पाठीत फटका मारत बोलत होती. मग काय करायला पाहिजे होतं मी? किमी तोंड वाकडं तिकडं करत म्हणाली. अगं तुझ्या लग्नाचा विषय काढला होता मी, जरा तरी लाजायचं नव्हतं. लाजता येत तर थोडं लाजायचं नाटक तरी करायचं होतंस, काकी चिडत म्हणाल्या. तसं किमी वैतावून असा आवाज करत डोळे गोल फिरवत म्हणाली. अगं लाजले पण असते, पण काय उपयोग? तो श्री त्या आदितीच्या नावाची माळ जपत असतो दिवसरात्र, मेली तरी पिछा सोडत नाही. जिकडे बघावं तिकडं नुसतं तिचंच कौतुक, किमी तंतनत होती. अगं आता ती आहे का ह्या जगात? आणि एकदा का लग्न झालं की त्याला तुझ्या मागे पुढे फिरायला लाव की. तू काय कमी सुंदर आहेस का?
आणि विसरू नको, तो खूप मोठा बिझनेसमॅन आहे. गडगंज पैसा आहे त्याच्याकडं. आदित्यसारखा फक्त पोलीस नाही तो. त्याच्याबरोबर लग्न झालं तर तुझं लाईफ सेट होईल. काकी तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाल्या. हो, म्हणून तर लग्नाला तयार झाले. नाहीतर त्याच्यासारख्या खडूस माणसाकडेही की मी बघणारसुद्धा नाही, किमी तोऱ्यात म्हणाली. आधी तू खरंच किमीचं मागणं घेऊन जाणार आहे श्रीसाठी? साक्षीने त्याच्या मिठीत शिरत विचारलं. हो, म्हणजे प्रयत्न करायला काय हरकत आहे. श्रीने मूव ऑन व्हावं असं मला वाटतं, म्हणून त्याच्याशी मी बोलणार आहे. बाकी किमीबरोबर लग्न करायचं की दुसरं कुणाशी हा त्याचा निर्णय असेल. मी त्याला अजिबात फोर्स करणार नाही, आदित्य म्हणाला आणि साक्षीला हायसं वाटलं. बरं, मग उद्या डॉक्टरकडे जायचं आहे, लक्षात आहे ना? आदित्यने साक्षीला आठवण करून दिली. हो. आधी मी ऑफिस कधीपासून जॉईन करू शकते? मला माझी प्रॅक्टिस परत चालू करायची आहे, साक्षी तोंड बारीक करत म्हणाली. साक्षी, तू नेहमी हेच विचारतेस. कधीतरी हे पण विचारत जा ना, मी कधी पूर्ण बरी होणार? आधी आपण हनीमूनला कुठे जाणार, कधी जाणार, हे असे प्रश्न पडत नाही का गं तुला? आदित्य भोवया वर करत तिला बोलला. आधी तिने त्याला चापट मारली. आता मी काय चुकीचं म्हणालो? आदित्य तिच्याकडे बघत म्हणाला. 1 वर्ष झालं लग्नाला, आता कुठे जाणार हनीमूनला? साक्षी तोंड बारीक करत म्हणाली. का का नाही जाऊ शकत? मी तर प्लॅन केला आहे, एव्हरी इयर आपण फिरायला जाणार. आदित्य तिच्या चेहऱ्यावरती आलेले केस बाजूला करत म्हणाला. खरंच? साक्षीने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. हो तर. आता डॉक्टरांनी ग्रीन सिग्नल दिला आहे तर नेक्स्ट मंथमध्येच जाऊ आपण. आणि राहिला प्रश्न तुझ्या प्रॅक्टिसचा, तर अजून काही महिने आराम कर. मग करायचंच आहे की तुला काम, मी तुला अडवणार नाही. पण आता लगेचच कामाचा प्रेशर नको, सध्या माझ्यावर फोकस कर, आदित्य म्हणाला. आणि ती खुश झाली आणि लाजलीसुद्धा. गेले 3 वर्ष तिने कसे काढले हे तिलाच माहीत होतं. त्यामुळे फक्त आपण बाहेर जाऊ शकतो, खाऊ शकतो, नॉर्मल जीवन जगू शकतो हे इमॅजिन करूनच ती खुश झाली होती. साक्षी, आपण उद्या डॉक्टरांकडून येता येता श्रीच्या घरी पण जाऊ. काकींनी 2-3 वेळा मला तुला घेऊन यायला सांगितलं होतं. श्री घरी असेल तर मी त्याच्याबरोबर बोलूनसुद्धा घेईन, आदित्य म्हणाला. आधीने हुंकार भरला. आज संध्याकाळी श्री आला होता सईला घरी घेऊन जायला. बणीने त्याच्या जागी मुद्दामच श्रीला पाठवलं होतं आणि मला त्याच्याबरोबर बोलायला सांगितलं होतं. मग काय बोलला तो तुला? आदित्यने विचारलं. त्याने मला बोलूच दिलं नाही आदित्य. त्याला अगोदरच अंदाज आला होता मला काय बोलायचं आहे ते, साक्षी तोंड बारीक करत म्हणाली. ठीक आहे, श्रीचं बघू उद्या. आता जरा आपल्याबद्दल बोलू. आदित्य तिच्या ओठांवरून अंगठा फिरवत म्हणाला आणि तिने लाजून चेहरा त्याच्या छातीत घासला. आधीने तिच्या कपाळावर किस केलं आणि तिला मिठीत घेऊन तिच्या पाठीवरून प्रेमाने हात फिरवला. त्याच्या प्रेमळ आणि निस्वार्थ स्पर्शाचा तिला आधार वाटला. ती त्याला बिलगून कधी झोपली तिलाच कळलं नाही. गुड मॉर्निंग, आदित्य साक्षीच्या कपाळावर किस करत म्हणाला. गुड मॉर्निंग. साक्षीने एक छान स्माईल दिली. तुझं आवर आणि खाली ये, मी खाली आहे, आदित्य म्हणाला आणि खाली गेला. आदित्य डायनिंग टेबलवर बसला होता. साक्षी त्याच्या समोर जाऊन बसली. दोघांनीही नाश्ता केला आणि आदित्य निघाला. साक्षी, संध्याकाळी रेडी राहा, मी ऑफिसमधून निघताना तुला कॉल करतो. मम्मा येऊ मी? आदित्यने विचारलं. हो, बाय. साक्षी आणि स्मिताताईंनी त्याला बाय केलं. गुड मॉर्निंग वहिनी, काय करत आहेस? किमीने किचनमध्ये येत साक्षीला विचारलं. गुड मॉर्निंग. काहीच नाही, फक्त मम्माला कंपनी म्हणून उभी आहे. मम्मा कुठे मला कशाला हात लावून देते? साक्षी नाराजीच्या सुरात म्हणाली. साक्षी, अगं मी कुठे एकटी काम करते, बकुळा आहे मला मदतीला. आणि तू एकदम ठणठणीत झाली ना की मग मी अजिबात तुला रोखणार नाही, प्रॉमिस. स्मिताताई म्हणाल्या तशी साक्षी पाठीमागून त्यांच्या गळ्यात पडली. थँक्यू मम्मा, लव्ह यू, ती त्यांच्या गालावर किस करत म्हणाली आणि स्मिताताईंनी तिच्या गालावरून हात फिरवला. काकी, साक्षी वहिनी तुझी सून आहे हे कोणाला पटणार नाही गं तुम्हाला असं बघून, किमी म्हणाली. आणि तिच्या बोलण्यावर साक्षी आणि स्मिताताई दोघी हसल्या. वहिनी, आज तू आणि दादा डॉक्टरांकडे जाणार आहात ना? किमीने विचारलं. हो. का गं, काही काम आहे का तुझं? साक्षीने विचारलं. वहिनी, मी पण येऊ तुझ्याबरोबर? किमी म्हणाली. थँक्यू किमी, पण नको, आधी येणार आहे, मी एकटी नाही जाणार, डोंट वरी. ते काय आहे वहिनी, मला सुद्धा तुझी काळजी वाटते गं, म्हणून म्हटलं तुझ्याबरोबर यावं आज.
किमी नाटकीपणे म्हणाली. हो, पण आधी आहे. साक्षी बोलतच होती की काकींनी मध्येच तोडलं. किमी कशाला हट्ट करते बाळा, त्या दोघांना एकटं जायचं असेल. असं उगाच मागे लागू नये, काकी जरा ठसक्यात म्हणाल्या. काकी तसं नाही काही, किमी तू ये आमच्याबरोबर, साक्षी नाईलाजाने म्हणाली. काकींनी स्मिताताई आणि साक्षीचं बोलणं ऐकलं होतं चोरून. ते आज श्रीच्या घरी जाणार आहेत हे काकीला कळलं होतं आणि म्हणूनच तिने किमीला सुद्धा त्यांच्याबरोबर पाठवायचा प्लॅन बनवला. संध्याकाळी साक्षी रेडी होऊन बसली होती. आदित्य घरी आला तसे दोघे निघाले आणि किमीसुद्धा त्यांच्याबरोबर निघाली. आदित्यने साक्षीला विचारलं तर तिने डोळ्यांनीच त्याला गप्प राहा म्हणून खुणावलं. तिघेही हॉस्पिटलमध्ये आले. डॉक्टरांच्या केबिनमध्ये मात्र आदी आणि साक्षी दोघेच गेले होते. आदित्य, रिपोर्ट चांगले आहेत, इम्प्रूव्हमेंट आहे, पण अजून 1 महिना तरी पथ्य पाळावं लागेल, डॉक्टर म्हणाले. थँक्यू डॉक्टर, आदित्य म्हणाला आणि थोडंफार बोलून ते दोघे बाहेर आले. किमी इकडे तिकडे तोंड वाकडं करत बघत होती. आदी आणि साक्षी आल्यावर तिने डॉक्टर काय म्हणाले हे सुद्धा साधं विचारलं नाही. तिला तर घाई लागली होती कधी एकदा श्रीच्या घरी जाते ह्याची. साक्षीला सुद्धा तिचं येणं पटलं नव्हतं आणि आदित्यला तर ती त्यांच्याबरोबर का आली हेच माहिती नव्हतं. पूर्ण रस्ता किमी तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी करत बसली होती. किमीसोबत असल्याने आदी आणि साक्षीला सुद्धा जास्त बोलता येत नव्हतं. जशी कार गेटमधून आत आली, समोरचा बंगला पाहून किमीचं तोंड उघडं ते उघडंच राहिलं. तिच्या चेहऱ्यावरचे त्रासिक भाव जाऊन स्मित आलं होतं. ते साक्षीच्या नजरेतून सुटलं नाही. सवी आई, साक्षीने आज गेल्या गेल्या सावित्रीबाईंना मिठी मारली. आलीस तू? बरं बाई, आज तरी तुला वेळ मिळाला आईला भेटायला, सावित्रीबाई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. आदी आणि साक्षीने वाकून त्यांचा आशीर्वाद घेतला. ते बाजूला झाले तशी किमी त्यांच्या पाया पडली. ते पाहून आदी आणि साक्षीने एकमेकांकडे बघितलं. शकू मावशींनी पाणी आणि चहा आणून दिला. साक्षी आणि आदीची चौकशी करून त्या आतमध्ये गेल्या. काका आणि बनी आले का, साक्षीने विचारलं. नाही, आज जरा उशीर होईल म्हणाले. एक नवीन प्रोजेक्ट लॉन्च करायचा आहे ना, त्याचीच तयारी चालू आहे, सावित्रीबाई म्हणाल्या. आणि श्री, तो आला आहे का, आदित्यने विचारलं. हो, आत्ताच आला आहे. तो सुद्धा ऑफिसमध्ये जाणार होता, पण ह्यांनी नको म्हणून सांगितलं, सावित्रीबाई म्हणाल्या. बरं काकी, मी आलोच श्रीला भेटून, आदित्य म्हणाला आणि श्रीच्या रूमकडे गेला. सवी आई, आज काय मेनू आहे, साक्षीने विचारलं. मेनू तर तुझ्या आवडीचाच आहे, पण तुला खाता येणार आहे का, डॉक्टर काय म्हणाले, सावित्रीबाईंनी विचारलं. नेक्स्ट मंथपासून थोडं सुरुवात करायला सांगितली आहे. हा मंथ मात्र पथ्य चालू ठेवायला सांगितलं आहे, साक्षी तोंड बारीक करून म्हणाली. ठीक आहे, नाराज नको होस, हत्ती गेला आणि शेपूट राहिला असंच समज. आत्ता जाईल हा महिना, हा म्हणता म्हणता, सावित्रीबाई म्हणाल्या. हो, ते तर आहेच, साक्षी म्हणाली. बरं, तुम्ही बसा, मी आहे किचनमध्ये, सावित्रीबाई म्हणाल्या आणि किचनकडे निघाल्या. सवी आई, मी पण येते तुझ्याबरोबर, साक्षी म्हणाली. आणि किमीसुद्धा उठली. मी पण येते म्हणत तीसुद्धा त्यांच्याबरोबर आतमध्ये गेली. तिची नजर भिरभिरत होती. पूर्ण घर ती निरखून बघत होती. आदित्यने डोअर ओपन केलं आणि त्याचे डोळे विस्फरले. पूर्ण रूममध्ये अदितीचे फोटो होते. प्रत्येक भिंतीवर तिचा फोटो होता. तिचा डान्स करतानाचा फोटो, श्री आणि अदितीच्या लग्नाचा फोटो, श्रीने केलेले अदितीचे पेंटिंग्स, ते पाहून आदित्यचे डोळे पाणावले होते. श्री बाथरूममधून बाहेर आला आणि डोअरमध्ये उभ्या असलेल्या आदित्यवर त्याचं लक्ष गेलं. अरे आदी, तू कधी आलास? ये ना आत, असा बाहेर का उभा आहेस? त्याला बाहेर थांबलेलं पाहून श्री म्हणाला. श्री, हे काय आहे? आदित्यने फोटोंकडे बघत विचारलं. काय म्हणजे? माझ्या अदितीचे फोटो आहेत, श्री हलकंसं हसत म्हणाला. श्री, फोटो बघून आयुष्य नाही निघत. अदिती आपल्यात नाही हे स्वीकारावं लागेल तुला. हे बोलताना आदित्यचा कंठ दाटून आला होता. आदी, मी ते स्वीकारलं आहे, पण माझं मन ते नाही स्वीकारत. हे वेडं मन अजूनही अदितीची वाट पाहत आहे. आणि का, कोणास ठाऊक आदित्य, पण मला असं वाटते माझी अदिती परत येईल. आदी, मग समजाव त्या मनाला श्री आणि सत्य स्वीकार. तुला असं बघून सगळ्यांना त्रास होतो. श्री, मला वाटतं, आदित्य बोलतच होता की श्रीने त्याला रोखलं. सॉरी आदित्य, मी सगळं ऐकेन तुमचं, पण हे नाही. माझी अदिती माझा काल होती, माझा आज आहे आणि उद्यासुद्धा राहील.
तिच्या फक्त आठवणींवर मी जगू शकतो आधी, पण तिची जागा दुसरं कुणाला देण्याचा विचारसुद्धा मला करवत नाही. आधी माझ्याकडे काहीच नाही रे आधी तिच्या आठवणी सोडल्यात तर. त्या तरी माझ्याकडे राहू द्या, नाहीतर मी जगू नाही शकणार. त्याचे डोळे काठोकाठ भरले होते, डोळे लाल झाले होते. समोरचं दुसरं दिसत होतं त्याला. आदित्यने पुढे होऊन त्याला मिठी मारली, त्याला दिलासा दिला. थोडंफार बोलून दोघेही खाली आले तर खाली सई, सावित्रीबाई, साक्षी आणि किमी गप्पा मारत होत्या. त्यांना हे दोघेही जाऊन जॉईन झाले. किमी चोरून चोरून श्रीकडे बघत होती. त्याचं भारदस्त व्यक्तिमत्व तिला त्याच्याकडे पाहायला मजबूर करत होतं. त्याची बायको म्हणून ह्या घरात यायचं स्वप्न किमी उघड्या डोळ्यांनी बघायला लागली होती. नुसत्या विचारानेच ती हवेत होती, तिचे पाय जमिनीवर टेकत नव्हते. काही वेळात बनी आणि विजयरावसुद्धा आले. थोडा वेळ गप्पा गोष्टी करून त्यांनी जेवण उरकलं. श्रीचं बोलणं ऐकून किमीविषयी बोलायचं आदित्यने टाळलं होतं. रात्री उशिरा आदी, साक्षी आणि किमी घरी पोहोचले.